नमस्कार. जमलेल्या सर्व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री राजेश अंबादास पवार, व्यवस्थापक वित्त व लेखा. पवारसाहेब यांचा जन्म 19 जानेवारी 1968 रोजी ओडिशा जिल्ह्यामधील बोरसेवा या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण फेकरी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद शाळा दीपनगर येथून पूर्ण केले. त्यांनी माध्यमिक शिक्षण दयानंद शिवदास विद्यालय भुसावळ येथून पूर्ण केले. शालेय जीवनात खेळांमध्ये त्यांनी धावणे, बास्केटबॉल, खो खो अशा स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी 2 वर्ष कंत्राटी कामगार म्हणून भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात दीपनगर येथे कॅनल क्लिनिंगचे काम देखील केले. तसेच 1 वर्ष स्थापत्य विभाग दीपनगर येथे ॲशबंड येथे काम केले. त्यानंतर नागपूर येथे ॲटो गॅरेजमध्ये 1 वर्ष काम केले व नागपूर येथूनच त्यांनी BCom व MComचे शिक्षण पूर्ण केले. पुढे तो सुवर्ण दिवस आला जेव्हा त्यांना 19 नोव्हेंबर 1990 रोजी पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे निम्नस्तर लिपिक म्हणून रुजू होण्याची संधी मिळाली. निम्नस्तर लिपिक या पदावर कार्यरत असताना त्यांनी पगार बिले, कर्मचारी देयके अशी महत्त्वाची कामे हाताळली. वीज बिल बद्दल सांगायचं झालं, स्वतः एक नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्यांनी वीज बिल जनरेशन अतिशय सोपे करून दिले व आजही हीच पद्धत व त्यांनी बनवलेले सॉफ्टवेअर पारस औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत आहे. 2008 मध्ये त्यांची पदोन्नती उच्चस्तर लिपिक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी सर्व्हिस टॅक्स, इन्कम टॅक्स, वर्क कॉन्ट्रॅक्ट, टॅक्स, SAP, पॉवर युजर अशी सेवा महानिर्मितीला देण्याचे काम केले. 2008 पासून ते 2015 पर्यंत उच्चस्तर लिपिक म्हणून अतिशय मन लावून त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. सन 2015 मध्ये त्यांची पदोन्नती सहाय्यक लेखापाल म्हणून भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. येथे आल्यानंतर त्यांना ऑडिट प्रपोजल, स्कुटनिक, कर्मचारी देयके अशी महत्त्वाची व संवेदनशील कामे देण्यात आली. 2017 मध्ये परत त्यांची पदोन्नती उपव्यवस्थापक वित्त व लेखा म्हणून करण्यात आली. त्यानंतर कर्मचारी देयके, पुरवठादारांची बिले व अशी अतिरिक्त कामे देखील त्यांना देण्यात आली. सर्व कामे अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी पार पाडली. सन 2020 मध्ये त्यांना व्यवस्थापक वित्त व लेखा या पदावर देण्यात आले व आजपर्यंत ते याच पदावर कार्यरत आहे. काही काळ प्रभारी व्यवस्थापक असताना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र याची काहीशी जमीन राष्ट्रीय महामार्गात गेली. त्यामध्ये महानिर्मिती कंपनीची जी जमीन रोड कन्स्ट्रक्शनमध्ये गेली त्याचा दावा श्री पवारसाहेब व स्थापत्य विभाग यांनी लावून ठेवला व तब्बल जवळपास 2 कोटी रुपये महानिर्मितीला मिळवून दिले. यामध्ये पवारसाहेब व स्थापत्य विभागाने अतिशय मोलाची कामगिरी बजावली. यासाठी त्यांना वरिष्ठांकडून शाबासकी देखील मिळाली. पवारसाहेब यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे वडील हे टाटा कंपनी उडीसा येथे कार्यरत होते. कालांतराने ते भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे तंत्रज्ञ म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या आई ह्या गृहिणी. पवारसाहेब एकूण 2 भाऊ व 3 बहिणी. सर्वजण आपल्या आपल्या संसारात अतिशय आनंदात आहेत. पवारसाहेब यांचे लग्न 1993 मध्ये नांदुरा, जिल्हा मालेगाव येथे सौ संगीता मॅडम यांच्याशी झाले. संगीता मॅडम यांनी देखील MComचे शिक्षण पूर्ण केलेले असून त्यांनी काही काळ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व अभ्यासिका याचे संचालन केले. हे इन्स्टिट्यूट नाशिक मुक्त विद्यापीठ येथे नोंदणीकृत देखील होते. महानिर्मितीच्या या संपूर्ण प्रवासात पवारसाहेबांना वेळोवेळी व पावलोपावली अशी भक्कम साथ लाभली ती संगीता मॅडम यांची.
आयुष्यातील अनेक सुखदुःख, अनेक चढउतार या दाम्पत्याने सोबत पाहिले. पवार साहेबांचा स्वभाव हा थोडा शिस्तीवाला, तरी देखील मॅडमनी ह्या सर्व गोष्टी आनंदाने स्वीकारल्या व प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत हा संसार अतिशय सुखात पूर्ण करत आहेत. या दाम्पत्याला 2 मुली व 1 मुलगा आहे. यांची मोठी मुलगी प्रियंका हिने एमटेकचे शिक्षण पूर्ण केले असून सन 2018 मध्ये श्री अभिजितजी देसाई यांच्याशी तिचा विवाह संपन्न झाला. हे दोघे पुणे येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. यांना आराध्य नावाचा 6 वर्षाचा एक गोड असा मुलगा आहे. पवारसाहेब आपल्या मोकळ्या वेळेत आपल्या नातूसोबत खेळण्यात अगदी रमून जातात. नातवाचा पहिला मित्र आजोबा व आजोबांचा शेवटचा मित्र नातू या उक्तीला हे साजेसे ठरतं. पवारसाहेब यांची दुसरी कन्या प्राजक्ता हिने पुणे येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व ती सध्या जर्मनी येथे पुढील शिक्षणासाठी गेलेली असून फ्रॉमकोट या गावी ती आपले पुढील शिक्षण पूर्ण करत आहे. पवारसाहेब यांचा मुलगा चिरंजीव सारांश हा देखील अभियांत्रिकीचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. पवारसाहेबांच्या सामाजिक व नाट्य संस्कृतीमधील जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साहेबांना एक अतिशय लहान असतानापासून नाटकाची आवड. त्यांनी पहिलं नाटक इयत्ता 4थी मध्ये असताना कृष्णा या नाटकामध्ये काम केले व त्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवले. कॉलेजपर्यंत येत असताना गायन, नाटक, पथनाट्य यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. आजपर्यंत 20पेक्षा जास्त नाटकं दिग्दर्शित केलेले असून नाटकासाठी लिखाण देखील केलेले आहे. त्यांनी 15पेक्षा जास्त लघु चित्रपट बनवलेले आहेत. त्यामध्ये अभिनय, दिग्दर्शन हे देखील केलेले आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटात देखील काम केलेले असून एक हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपला अभिनय दाखवलेला आहे. आपल्या दीपनगरमधील अभिनयाचा राजा ही पदवी पवारसाहेबांना द्यायला काहीच हरकत नाही. आंतरग्रह नाट्यस्पर्धा 2026 पोफळी येथे यांच्या नाटकातील आजपर्यंतच्या योगदानाबद्दल ग्रँड ऑफ ऑनर म्हणून त्यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. राज्य नाट्यस्पर्धा, कामगार कल्याण नाट्यस्पर्धा असे अनेक स्पर्धांसाठी त्यांना विविध पारितोषिक मिळालेले आहे. यासोबतच काही काळ त्यांनी दैनिक लोकमत या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता देखील केलेली आहे. पवारसाहेब हे सामाजिक कार्यात असताना त्यांनी जनसामान्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक पुस्तके वाचनालयास भेट म्हणून दिलेली आहेत. भुसावळ येथे वाचनालयात ते सध्या सचिव या पदावर कार्यरत असून वाचन संस्कृती पुढे नेली गेली पाहिजे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहतात. या दाम्पत्याला पर्यटनाची देखील खूप आवड असून गड किल्ले, शिवाजी महाराजांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान याबद्दल त्यांना अशा इतिहासाबद्दल त्यांना विशेष रस आहे. असे धार्मिक, उत्कृष्ट नाटककार, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट निर्माते, उत्कृष्ट अभिनेते, उत्कृष्ट कवी व महत्त्वाचे उत्कृष्ट व्यवस्थापक, वित्त व लेखा हे पवारसाहेब 35 वर्षापेक्षा जास्त काळ पारस व भुसावळ येथे सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत. तरी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र तथा सर्व दीपनगर वासियांकडून त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी अमित बल्दवा, सिनियर मॅनेजर आहे फायनान्स अँड अकाउंट्स, भुसावळ TPS. आज आमच्या अकाउंट सेक्शनमधनं एक असे उत्कृष्ट व्यवस्थापक श्री राजेश पवार हे रिटायर होत आहेत. त्यांनी सर्वसाधारणतः 35 वर्षाचं त्यांच्या सर्व्हिसचं योगदान महाजनकोला दिलेलं आहे. त्यात 25 वर्ष त्यांनी पारस येथे काम केलं आहे आणि मागच्या 10 वर्षापासून ते भुसावळ येथे कार्यरत आहेत. त्यांनी विविध प्रकारचे कार्य केलेले आहेत. त्याच्यात बिल ऑडिटिंग, त्याच्यानंतर एम्प्लॉई क्लेम अशा बऱ्याच प्रकारचे कार्य आणि त्याचं सहकार्य जे महाजनकोला दिलेलं आहे ते एकदम अमूल्य आहे.
ह्यापुढे त्यांची उणीव आम्हाला भासतच राहणार आहे. फक्त ऑडिटिंग आणि किंवा अकाउंटच्या कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी नाटकामध्ये सुद्धा आपलं नाव चांगलंच गाजवलेलं आहे. 5 मूव्हीमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर ते फार सामाजिक कार्यामध्ये पण ते पुढं असतात. त्यांचं व्यवस्थापन हे फार सुंदर आणि अप्रतिम आहे. त्यांच्या रिटायरमेंटनंतर आम्हाला त्यांची उणीव फार भासेल. आज त्यांच्या रिटायरमेंटच्या निमित्ताने त्यांना आर्थिक और शारीरिक स्वास्थ्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. नमस्कार. जसं झाडं, फुले, वारा निसर्गाच्या चक्राप्रमाणे चालतात, त्याचप्रमाणे मनुष्य जन्माला आला की त्याच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतील त्या सर्व आधीच विधिलिखित असतात. त्याचप्रमाणे निवृत्तीचे वयसुद्धा हे आधीच ठरलेले असते. त्यांचे पारसमध्ये जसे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमात नेहमी ते अग्रेसर होते, त्याचप्रमाणे ते दीपनगरमध्ये सुद्धा सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमात अग्रेसरच होते. वाचनालयातसुद्धा त्यांचे भरपूर योगदान आहे. ते इथे वाचनालय सचिव या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी वाचनालयातील पुस्तकांसाठी जागा कमी पडत होती म्हणून त्यांनी मागील रिकाम्या जागेमध्ये एक हॉलसुद्धा बांधलेला आहे. आपल्या वेळात वेळ काढून ते नेहमी वाचनालयासाठी वेळ द्यायचे. आमचं लग्न हे अरेंज मॅरेज होतं, त्याच्यामुळे यांच्या स्वभावाविषयी तशी फारशी कल्पना नव्हती मला. परंतु हळूहळू मग यांना नाटकात, सांस्कृतिक कार्यक्रमात, सामाजिक कार्यक्रमात भरपूर रुची आहे हे मला कळायला लागलं. तसेच लहान वयातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली असल्यामुळे त्यांनी कुटुंबाची जबाबदारीसुद्धा चांगल्याच यशस्वीरित्या पार पाडली. त्यांचा स्वभाव नारळासारखा आहे. वरून जरी त्यांचा स्वभाव कडक वाटत असला तरी शिस्त लावण्यापुरताच त्यांचा तेवढा स्वभाव कडक असतो, परंतु आतून ते प्रेमळ आहे. दीपनगर कॉलनीमध्ये नेहमीच शिवजयंती, वर्धापन दिन, क्रीडा स्पर्धा नेहमी होत असतात. त्यामध्ये आम्ही सहकुटुंब सहभागी होत असतो. कॉलनीमधील वातावरणही एकदम छान व मनमिळावू आहे. आम्ही सर्व एकत्र एका कुटुंबाप्रमाणे राहतो आणि या सर्व गोष्टींची, सर्व मित्रमंडळींची आम्हाला आठवण येणारच आहेत. त्यांनी महाजनकोमध्ये आजपर्यंत जे कार्य केले ते अत्यंत कौतुकास्पद आहे व निवृत्तीनंतर त्यांचे आयुष्य आनंदित राहो, त्यांना निरोगी, आनंदी व सुखमय राहो याबद्दल मी शुभेच्छा देते. नमस्कार. माझं नाव सारांश पवार. मी राजेश पवार यांचा सर्वात लहान मुलगा आहे. मी आता अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. आम्ही तिघी भावंड, माझ्या 2 बहिणी आणि मी, आज आम्ही जे पण आहोत ते माझ्या वडिलांच्या गायडन्स आणि मेहनतीमुळे इकडे आहोत. मला वाटतं की माझं काही पण पप्पांनी मला भरपूर वेळ नसेल दिला, पण त्यांचं माझ्या आयुष्यामध्ये भरपूर योगदान आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यांची आता रिटायरमेंट लाईफ आहे त्यांनी ती खूप चांगलीपणे जगावी. तसेच की माझ्या आईनीसुद्धा त्यांची रिटायरमेंट लाईफ चांगली जगावी आणि त्यांना दोघांना माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज माझं रिटायरमेंट, पण मी आनंदी आहे यासाठी की मला ही रिटायरमेंट नंतरची संधी मिळाली. आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, ते ठरवलेलं असतं, पण त्यासाठी वेळ नसतो. कारण घरच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणीमुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही. आणि सर्वप्रथम तर आपलं घर, नंतर बाकीचं सर्व. पण ही नोकरी करताना, नोकरी करून ज्या माझ्या काही इच्छा आकांक्षा अपूर्ण होत्या त्या मी आता रिटायरमेंट नंतर पूर्ण करील, ही मला मिळालेली संधी मी समजतो. आणि रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्यानंतर जो कोणी व्यक्ती माझं काम करेल म्हणजे त्याला एक ती संधी आहे. म्हणजे मी रिटायरमेंट म्हणजेच एक संधी असं समजतो. महाजनकोमध्ये म्हणजे मी महाराष्ट्र राज्य वीज मंडळमध्ये 1990 पासून लागलो आणि या 35 वर्ष सर्व्हिसमध्ये सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांना मी थँक्समध्ये आणि त्यानंतर माझे अधिकारी, कर्मचारी, मित्र, माझे सर्व नातेवाईक, माझी पत्नी जिने मला खूप सहकार्य केलं. ज्या गोष्टी मी करू शकलो नाही, घरी लक्ष देऊ शकलो, त्या गोष्टी तिने जास्त लक्ष दिलं आणि माझा संसार खूप छान प्रकारे
सांभाळला, म्हणून तिचे सुद्धा थँक्स. मुलांचे थँक्स. कधी माझ्याकडे कोणता हट्ट केला नाही, कधी कोणती मागणी केली नाही, पण त्यांना जे जे पाहिजे होतं मी त्यांना ते पुरवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि असं आहे, शेवटी माझ्याकडून काही चुका झाल्याच असतील तर या समाजात, या महानिर्मिती कंपनीमध्ये कोणी माझ्यापासून दुखावलं असेल तर मी आज क्षमा मागतो आणि निवृत्ती करतो.